नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहन आहे। ही कथा माझी आणि माझ्या शेजारच्या काकूची आहे। तिचा नवरा नाईट शिफ्टला गेल्यावर एके दिवशी काकू आमच्या घरी आली आणि मला लहान समजून तिच्या घरी झोपायला घेऊन गेली। मी जाऊन बेडवर बसलो। काकू उठली आणि तेलाची बाटली घेऊन आली आणि टेबलवर ठेवली। मला काहीतरी गडबड वाटली, पण मी काहीच बोललो नाही। काकू म्हणाली, रोहन, मी रात्री मोकळे झोपते, तुला काही अडचण तर नाही ना? मी म्हणालो, नाही काकू, कसली अडचण? काकूने मला लहान समजलं, पण त्या रात्री जे घडलं ते मी या कथेमध्ये सांगणार आहे। आमच्यामध्ये कसं आणि काय झालं, म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर कथेला आता सुरुवात करतो। मी रोहन, माझं वय 22 वर्ष आहे। मी माझ्या मामीकडे शिकायला होतो। ही माझी गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मी 12वीत शिकत होतो। माझी मामी मला अजूनही लहान बाळ समजायची, पण तिला काय माहीत होतं की मी आता मोठा झालो होतो आणि मला सगळं समजत होतं। माझ्या घरी मामा मामी, माझी एक मोठी बहीण जिचं लग्न झालंय आणि एक धाकटी बहीण आहे जी गेल्या 3 वर्षापासून हॉस्टेलला आहे। आमचं घर फार मोठं नाही, फक्त 3 खोल्या, एक हॉल, स्वयंपाकघर, बाथरूम आणि टॉयलेट। मामीला शिवणकाम आवडतं, ती ते छंद म्हणून करते, पैशासाठी नाही। मोठी आणि धाकटी बहीण घरी नसल्यामुळे मामी मला बरीच कामं करायला सांगायची, त्यामुळे तिला वाटायचं की मी अजून लहान आहे। ती माझ्यासमोर मनमोकळ्यापणाने तयार व्हायची, कारण घरी फक्त आम्ही दोघेच असायचो। मामा नोकरीवर जायचे। आमच्या शेजारी मामीची एक चांगली मैत्रीण राहते, जिला मी काकू म्हणतो। ती लगभग रोज आमच्या घरी यायची आणि तासनतास मामीशी गप्पा मारायची। ही गोष्ट तिच्याबद्दल आहे। मला मामी अर्धवट मोकळे होण्याची सवय झाल्यामुळे काकूंनाही माझ्याकडे लाज वाटेनाशी झाली होती। ती शिवणकामासाठी आमच्या घरी यायची आणि माझ्यासमोर मनमोकळेपणाने मोकळी व्हायची। यामुळे मी तिला अनेकदा मोकळं पाहिलं होतं। एकदा मी मामी आणि काकूच्या गप्पा ऐकल्या। काकू सांगत होती की काका तिला समाधान देऊ शकत नाहीत, त्यामुळे ती रोज आपल्या जीवनाला पोटाने सुंदर अनुभव द्यायची आणि तिला याची सवय झाली होती। मामी आणि काकू अशा मोकळेपणाने बोलायच्या। एक दिवस काकांना कुठेतरी बाहेर नोकरी लागली। आता काका फक्त रविवारच घरी येऊ शकायचे। काकू आणि काकांनी मामीला विचारलं की मी रात्री काकूंच्या घरी झोपायला जाऊ शकतो का? मामीने होकार दिला। काका गेले आणि काकू थोडा वेळ थांबल्या। काकू म्हणाल्या, खरंच सांगा, तुला काही अडचण तर नाही ना जर रोहन रोज माझ्या घरी झोपायला आला? मामी म्हणाली, मला कसली अडचण, माझ्यासाठी तर चांगलंच आहे। आता मी पण रोज रोहनच्या मामाकडून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकेन, तेही वेगवेगळ्या पद्धतीने। यावर दोघी हसू लागल्या। काकू म्हणाल्या, फक्त मीच आहे जी बोटाने काम भागवते। मामी म्हणाली, काही हरकत नाही, मी एकदा रोहनची भावना पाहिली होती। तो आता 22 वर्षाचा झालाय। एकदा तर मला वाटलं की त्याला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण मी त्याची मामी आहे म्हणून थांबले। तू तर त्याची काकू आहे, तू तर सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकतेस। काकू म्हणाल्या, तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? मामी म्हणाली, नाही, मला कसला प्रॉब्लेम? काकू म्हणाल्या, ठीक आहे, आज काका ड्युटीवर गेल्यावर मी रोहनला फसवीन। मी हे सगळं ऐकून थक्क झालो, पण मनातून खुशही होतो। त्या संध्याकाळी काका गेले। रात्री मी काकूच्या घरी गेलो। तिथे पोचलो तर पहिले काकू बाहेर बसून भांडी घासत होत्या। मी त्यांच्या शेजारी बसलो। मी पाहिलं की काकू वारंवार माझ्या भावनेकडे पाहत होत्या आणि त्यांचे भरदार व्यक्तिमत्व मला स्पष्ट दिसत होते। मग काकू भांडी घासून उठल्या आणि एका कोपऱ्यात बाथरूमला गेल्या। त्यांनी माहीत होतं की मी सगळं पाहू शकतो। मग काकू म्हणाल्या, रोहन, तुझे मामा आले का? मी म्हणालो, हो काकू आले। तर काकू म्हणाल्या, बर, मग जेवण केलंस की माझ्याबरोबर जेवणार? मी म्हणालो, नाही काकू, मी जेवून आलोय। त्या उठल्या, घरात आल्या आणि हात धुवू लागल्या। मग त्यांनी घर बंद केलं आणि म्हणाल्या, चल टेबलवर बसूया, जोपर्यंत मी जेवण करते। त्या जेवायला लागल्या। मी फक्त त्यांचे व्यक्तिमत्व पाहत होतो।
हे पाहून काकू म्हणाल्या, खूप मोठा झालास रे रोहन, पहा किती लांब लचक. तुझ्या काकूला तर तू सहज उचलून घेशील. मी म्हणालो, हो काकू, तुम्हाला मी उचलून घेईल. काकू म्हणाल्या, अच्छा 1 मिनिट थांब. जेवण झाल्यावर त्या म्हणाल्या, आता उचलून दाखव. मी त्यांना हातात उचललं आणि मिठीत घेतलं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श मला झाला. मी त्यांच्याकडे पाहू लागलो. काकू म्हणाल्या, चल खोलीत जाऊया. खोलीत गेल्यावर काकू म्हणाल्या, मी रात्री मोकळी झोपते, तुला काही अडचण तर नाही ना? मी म्हणालो, नाही काकू, कसली अडचण? तसंही मामी घरी असंच राहते. काकू म्हणाल्या, हो, मी पहिलंच जेव्हा तुझ्या घरी येते तशी एक गोष्ट विचारू तुला. तुझ्या मामीला मोकळं पाहून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा होत नाही का? तू फार मोठा झालास. मी मनमोकळेपणाने बोललो होतो. हो, पण काय करू, कसं बोलू? काकू म्हणाल्या, अच्छा, मग हे सांग, तुला तुझी काकू कशी वाटली? तू मलाही अनेकदा मोकळं पाहिलंय. मी म्हणालो, काकू, तुम्ही तर आणखीनच सुंदर आहात, पण तुमचे व्यक्तिमत्व मामी एवढे मोठे नाही. मामा तर कधी किचनमध्येच येऊन सतरंजीवर मामीला सुंदर वेळेचा अनुभव देतात आणि कधी कधी तर दोघे मला मुद्दाम सुंदर अनुभव दाखवतात. काकू म्हणाल्या, अच्छा, मग तू संधी मिळाली तर तुझ्या मामीला का नाही सुंदर वेळेचा अनुभव दिलास? मी म्हणालो, थोडी भीती वाटते. मग मी काकूंना विचारलं, काकू, काका तुम्हाला असा अनुभव देतात? काकू म्हणाल्या, त्यांनी मला वर्षानुवर्ष सुंदर वेळेचा अनुभव दिलाच नाही. मी तर हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेते. त्या म्हणाल्या, तू मला सुंदर वेळेचा अनुभव देशील का? मी म्हणालो, एक अट आहे. त्या म्हणाल्या, काय? मी म्हणालो, तुम्ही माझ्यासाठी ज्याला मी सांगेल त्याला सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आणाल. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण तुला मला चांगला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागेल. मग मी त्यांना पूर्ण मोकळं केलं. मी त्यांचे अनेक फोटो माझ्या फोनमध्ये काढले. मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. काकू पण मला साथ देऊ लागल्या. मग मी काही मिनिटातच त्यांच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काही दिवस असंच चाललं. मी आणि काकू आता खूप मोकळे झालो होतो. आम्ही बाथरूम, स्वयंपाकघर सगळीकडे सुंदर वेळेचा अनुभव घेतला. 1 महिन्याहून जास्त काळ असंच चाललं. आता मी काकूंशी थोडा कंटाळलो होतो. मी काकूंना म्हणालो, मला आता दुसऱ्या कोणासोबत तरी सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. काकू विचारात पडून म्हणाल्या, तुला तुझ्या मामीला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे का? मी म्हणालो, हो, काही अडचण नाही. त्या म्हणाल्या, ठीक आहे, आता तू पहा मी काय करते. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू आमच्या घरी आल्या. नेहमीप्रमाणे त्या मामाशी गप्पा मारायला बसल्या. मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो, पण माझं लक्ष त्यांच्या गप्पाकडे होतं. काकू आणि मामी नेहमीप्रमाणे असत खिंदळत बोलत होत्या. काकू म्हणाल्या, हे सरिता, तुझा रोहन आता खूप मोठा झालाय. काल रात्री तो माझ्या घरी आला होता आणि मला त्याच्याशी बोलताना खूप मजा आली. खरंच तुझा मुलगा आता खूप समजूतदार झालाय. मामी हसत म्हणाली, हो ना, पण अजूनही वाटतं की तो लहान आहे. पण कधी कधी त्याचं वागणं पाहून वाटतं की आता तो खूप मोठा झालाय. ती हसली आणि म्हणाली, तुला काय वाटतं? त्याला आता मुलीबद्दल काय वाटत असेल? त्याने कधी तुला सांगितलं का? काकूने मला खोलीतून ऐकत असल्याची खात्री करून घेतली आणि मग हळूच म्हणाल्या, अगं, तू फक्त मुलींबद्दलच नाही तर सगळ्या गोष्टीबद्दल उत्सुक आहेस. काल रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याने मला सांगितलं की त्याला तुझ्याबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यावा वाटतो, पण तू त्याची मामी आहेस म्हणून थोडा संकुचतो. मामीला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, असं का? मला तर वाटलं की तो फक्त माझ्याशीच मनमोकळेपणाने बोलतो, पण तुला असं काही सांगितलं खरंच? हा रोहन मला कधी कधी आश्चर्यचकित करतो. काकू पुढे म्हणाल्या, अगं, तू काळजी करू नकोस. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण आता तो 22 वर्षाचा आहे. त्याच्या मनात काही इच्छा असतील तर त्या स्वाभाविकच आहेत. तू त्याला थोडा मोकळेपणाने वागू दिलंस तर तो तुझ्याशी आणखी मोकळा होईल. मामी विचारात पडली. ती म्हणाली, तू बरोबर बोलतेस, पण मी त्याची मामी आहे. मला कसं काय त्याच्याशी असं वागता येईल? मला थोडी भीती वाटते.
काकू हसत म्हणाल्या, अगं भीती कसली, तू त्याला फक्त थोडं मोकळ्या वागू दे. तो किती हुशार आहे हे तुला कळेल. आणि तसंही मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघी मिळून त्याला समजावू. मी हे सगळं ऐकत होतो आणि मनातून खूप खुश होतो. काकू माझ्यासाठी जमीन तयार करत होत्या. त्या दिवशी दुपारी काकू निघून गेल्या. संध्याकाळी मामी मला म्हणाली, रोहन, आज रात्री तू काकाच्या घरी झोपायला जाणार नाही आहेस? मी म्हणालो, हो मामी. काकूंनी सांगितलं की त्यांना एकटं वाटतं म्हणून मी जाणार आहे. मामी हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण जरा लवकर जा. आणि हो, काकूंना सांग की उद्या सकाळी त्या इथे येऊन माझ्याशी गप्पा माराव्यात. मी होकार दिला आणि काकूंच्या घरी गेलो. रात्री काकूच्या घरी पोचलो तेव्हा काकू नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत होत्या. त्या जेवण बनवत होत्या. मी शेजारी बसलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली. काकू म्हणाल्या, रोहन, मी आज तुझ्या मामीशी बोलले. ती तुझ्याबद्दल खूप प्रेमाने बोलत होती, पण तिला थोडी भीती वाटते की तू आता मोठा झाला आहे आणि तुझ्या मनात काय चाललंय हे तिला कळत नाही. मी म्हणालो, काकू, मामीला सगळं सांगतो, पण काही गोष्ट मी सांगू का? ती माझी मामी आहे. काकू हसत म्हणाल्या, अरे, तू तिला थोडं मोकळेपणाने सांग. आणि तसंही तुझ्यासाठी तिला तयार करते. उद्या तू घरी जा आणि तिच्याशी मोकळेपणाने बोल. मी पण तिथे येईन. आपण तिघे मिळून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. मी मनातून खूप प्रभावित झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी गेलो. मामी शिवणकाम करत होती. मी तिच्याशी गप्पा मारायला बसलो. मी म्हणालो, मामी, तू मला नेहमी लहान समजतेस, पण मी आता मोठा झालाय. मला सगळं समजतं. मामी हसली आणि म्हणाली, माहीत आहे, पण तू माझा लहान बाळच राहशील. पण सांग, तुझ्या मनात काय चाललंय? काकू म्हणत होत्या की तू माझ्याशी काही बोलायचं होतं. मी थोडा संकोचलो, पण मग हिम्मत करून म्हणालो, मी तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतो का? मला कधी कधी तुझ्या वेगवेगळ्या भावना येतात. मामी थोडी संकोचली, पण ती शांतपणे म्हणाली, रोहन, तू मोठा झालास. तुझ्या मनात अशा भावना येणं स्वाभाविक आहे. पण मी तुझी मामी आहे. आपण काही गोष्टीवर मर्यादा ठेवायला हव्यात. तेवढ्यात काकू घरी आल्या. त्या म्हणाल्या, सरिता, काय चाललंय? रोहन तुला काय सांगतोय? मी आणि मामी दोघेही हसलो. काकू म्हणाल्या, सरिता, तू काळजी करू नकोस आणि तूही त्याला मनमोकळेपणाने वागू दे. आपण सगळे मिळून एकमेकांना समजून घेऊया. मामी हसत म्हणाली, ठीक आहे, पण मला थोडा वेळ लागेल हे सगळं समजून घ्यायला. काकूने मला डोळा मारला आणि म्हणाल्या, रोहन, तू हळूहळू सगळं सांग. तुझी मामी खूप समजूतदार आहे. त्या दिवशी आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या. काकूंच्या बोलण्यातून एक वेगळीच जादू होती. त्या गोष्टी इतक्या मनमोकळेपणाने सांगायच्या की माझ्या मनातली भीती आणि मामीचा संकोच हळूहळू कमी होत होता. मामी थोडी संकोचात होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. जणू ती काकूच्या बोलण्याचे आणि माझ्या मोकळेपणाचे थोडी फुलत होती. संध्याकाळी काकू घरी गेल्या आणि मी मामीला म्हणालो, मामी, तू खरंच खूप छान आहेस. तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतं. ती हसली आणि म्हटली, रोहन, तू आता मोठा झाला, पण मला नेहमी तुझी काळजी वाटते. तू काकूसोबत जास्त वेळ घालवतोस, त्यांच्याशी काय बोलतोस? तिच्या आवाजात थोडी शंका होती, पण ती मिश्किलपणे हसत होती. मी हसत म्हणालो, अगं मामी, काकू तर सगळ्या गप्पा मारतात. त्या म्हणतात की तू आणि त्या लहानपणी खूप धमाल करायच्या. खरं तर मला काकूंनी मामीबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी आठवत होत्या. त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासून ते गावातल्या गोष्टीपर्यंत. पण मी जाणीवपूर्वक विषय बदलला. मामी, तू आणि काकू खरंच इतक्या जवळच्या मैत्रीण आहात? मी थोड्या वेगळ्या भावनेने विचारलं. मामीने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. ती म्हणाली, रोहन, तू आता हुशार झालास, पण काही गोष्टी तुला अजून थोडा वेळ लागेल. ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. मला वाटलं काहीतरी बोलायचं, पण माझी हिंमतच झाली नाही. त्या रात्री मी काकूच्या घरी गेलो नाही. मनात एक विचित्र उत्साह आणि भ्रम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू पुन्हा आमच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत एक छोटी बॅग होती. जणू त्या कुठेतरी जाणार होत्या. सरिता, आज मला थोडं लवकर निघावं लागेल, त्या म्हणाल्या, पण त्याआधी आपण तिघांनी मिळून काहीतरी मजा करूया. रोहन, तू तयार आहेस का?
काकूंच्या बोलण्यातली ती खोडकर चमक मला पुन्हा एकदा दिसली. मामी हसत म्हणाली, काय ग, तुझ्या डोक्यात काय चाललंय सांग बरं. काकूंनी बॅग उघडली आणि त्यातून एक जुना फोटो अल्बम काढला. आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया, त्या म्हणाल्या. आणि रोहन, तुला तुझ्या मामीच्या कॉलेजच्या गोष्टी ऐकायला आवडतील. आम्ही तिघे बसलो आणि अल्बम पाहायला लागलो. त्यात मामी आणि काकूंचे कॉलेजमधले फोटो, त्यांच्या सहलीचे फोटो आणि काही गमतीशीर क्षण होते. प्रत्येक फोटोमागे एक कहाणी होती. काकू सांगत होत्या, सरिता आठवतंय का, तू त्या एका मुलाला कसं फसवलं होतं. त्याला वाटलं की तू त्याच्यावर खरंच प्रेम करतेस. मामी लाजली आणि म्हणाली, अगं तू हे सगळं का सांगतेस रोहन समोर. जरा शांत बस. पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मी विचारलं, मामी खरंच तू कॉलेजमध्ये इतकी धमाल करायचीस. ती म्हणाली, हो, पण सगळ्या गमती होत्या. तुझ्या काकूला तर सगळ्यांना चिडवायची सवयच होती. काकू हसत म्हणाल्या, आणि आता तुझा मुलगा तुझ्यापेक्षा पुढे गेलाय सरिता. हा रोहन तर खूपच हुशार आहे. त्या गप्पामधून मला एक गोष्ट लक्षात आली की मामी आणि काकूंची मैत्री खूप खोल होती. त्यांनी एकमेकांशी सगळं शेअर केलं होतं, अगदी मनातल्या गुपितांचं पासून ते स्वप्नापर्यंत. पण मला अजून वाटत होतं की त्या काहीतरी लपवत होत्या. त्यांच्या बोलण्यात एक वेगळा अर्थ होता, जणू त्या मला आणि मामीला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री मी काकूच्या घरी गेलो. त्या नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत होत्या, पण यावेळी त्यांनी मला जवळ बोलावलं. रोहन, तुझी मामी खूप काळजीवाहू आहे, त्या म्हणाल्या, पण तिला तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला थोडा वेळ लागेल. तू तिला वेळ दे. आणि हो, मी तुला एक गोष्ट सांगते, तुझ्या मामीचा तुझ्यावरचा खूप विश्वास आहे. तू तिला कधी दुखवणार नाहीस, हो ना. मी होकार दिला, पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं. काकू काय लपवत होत्या. त्यांनी मला आणि मामीला जवळ आणण्याचा प्रयत्न का केला, आणि त्यांच्या त्या बॅगमध्ये आणखी काय होतं जे त्यांनी आम्हाला दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी परतलो तेव्हा मामी स्वयंपाक करत होती. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, रोहन, आज रात्री तू काकूच्या घरी जाणार आहेस की घरीच राहणार. तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, जणू ती मला काहीतरी सांगू इच्छित होती. मी म्हणालो, मामी आज रात्री घरीच राहणार. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण आज रात्री आपण दोघे मिळून काहीतरी खास करूया. माझ्या मनात एकदम धडकन सुरू झाली. काय खास. मामीच्या चेहऱ्यावरची ती मिश्किल चमक मला कळत नव्हती, पण मला वाटत होतं की काकूच्या बोलण्याचा परिणाम झाला असावा. मी हसत म्हणालो, हो मामी, काय करायचं सांगा ना. ती म्हणाली, आज रात्री जेवण झाल्यावर सांगते, तू फक्त तयार राहा. आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली. मला एका वेगळ्या उत्सुकतेत सोडून दिवसभर मी अभ्यासाच्या नावाखाली मनात विचार करत होतो. काकूंच्या घरी जाणं आज टळलं होतं, पण घरीच काहीतरी नवीन घडणार असल्याची जाणीव मला होत होती. दुपारी काकू फोन करून म्हणाल्या, रोहन, आज घरीच राहा, मी उद्या येईन आणि पाहू काय होतंय. त्यांच्या आवाजातही एक हास्य होतं, जणू त्यांना सगळं माहीत होतं. मी ठीक म्हणालो आणि फोन ठेवला. मनात प्रश्नांचं वादळ उठलं. मामी आज रात्री काय प्लॅन करते. संध्याकाळी मामा नोकरीवरून आले. नेहमीप्रमाणे ते थकलेले दिसत होते. मामीने जेवण तयार केलं आणि आम्ही तिघांनी एकत्र जेवलो. पण मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, जणू ती काहीतरी उराची लपवत होती. जेवण झाल्यानंतर मामा त्यांच्या खोलीत गेले आणि म्हणाले, आज लवकर झोपतो, उद्या लवकर उठायचं आहे. मामींनी मला डोळा मारला आणि म्हणाले, चल रोहन, आपण हॉलमध्ये बसूया. मी तुला एक जुनी गोष्ट सांगते. मी उत्सुक होऊन तिच्या शेजारी बसलो. घरात फक्त आम्ही दोघेच जागे होतो. मामा झोपले होते. मामीने हळूच सुरुवात केली, रोहन, तू आता 22 वर्षाचा झालास. मला माहीत आहे की तुझ्या मनात काही इच्छा आहेत. काकूने मला सांगितलं की तू माझ्याबद्दल वेगळ्या भावना ठेवतोस. मी थोडा लाजलो, पण हिम्मत करून म्हणालो, हो मामी, पण तू माझी मामी आहेस म्हणून मी कधी बोललो नाही. पण तू इतकी सुंदर आहेस की माझे शब्द थांबतात. मामी हसली आणि म्हणाली, मला समजलं रे, मीही तुझ्या वयात अशीच होते. काकू आणि मी कॉलेजमध्ये खूप धमाल केली होती. कधी कधी आम्ही एकमेकींच्या मनमोकळेपणाने
सगळं शेअर करायचो. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्या मनात एक वेगळी शिरशिरी सुरू झाली. आज रात्री मी तुला सुंदर अनुभव देणार आहे, पण हळूहळू तू तयार आहेस का? मी होकार दिला. मनात धडधड वाटली. मामी उठली आणि म्हणाली, थांब, मी 1 मिनिटात येते. ती तिच्या खोलीत गेली आणि परत आली तेव्हा तिच्या हातात एक छोटी बाटली होती, जणू तेल किंवा क्रीम. मी थक्क झालो. हळूहळू तिचे हात माझ्या पायांकडे सरकले. रोहन, तू किती मोठा झालास, ती हसत म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं आणि आमच्या नजरा भिडल्या. तिने मला ओढलं आणि घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही मोकळे झालो, पण पूर्णपणे नाही. मी तिच्या व्यक्तिमत्वाला वरूनच हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो. पण पूर्ण अनुभव देण्याआधी ती थांबली आणि म्हणाली, उद्या काकू येतील, मग आपण तिघे मिळून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. काय सरिता, कशी केली सुरुवात, त्यांनी विचारलं. मामी लाजत म्हणाली, खूप छान, रोहन खूप समजूतदार आहे. मी हसलो, पण मनात उत्साह होता. काकू म्हणाल्या, आज मी तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज आणलंय. आणि त्यांनी त्यांच्या बॅगमधून एक छोटी वस्तू काढली, जणू काही खेळणी किंवा टॉय. हे वापरून पहा, मजा येईल. आम्ही तिघे एकत्र बसलो आणि काकूंनी आम्हाला नव्या अनुभवाची सुरुवात करायला सांगितली. काकू म्हणाल्या, रोहन, तू आम्हा दोघींना सुंदर वेळेचा अनुभव दे. मग मी दोघींना एक एक करून सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो आणि दोघींच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काही दिवस असंच चाललं. मी, मामी आणि काकू आम्ही आता पूर्ण मोकळे झालो होतो. आम्ही तिघे एकच सुंदर अनुभव घेत होतो. कधी मामीसोबत एकटा, कधी काकूसोबत, तर कधी तिघे मिळून. पण एक दिवस संध्याकाळी मामा लवकर घरी आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच रागाची छटा होती. ते म्हणाले, सरिता, मला काहीतरी विचित्र वाटतंय. रोहन आणि काकू खूपच जवळ आले आहेत आणि तूही. मामी घाबरली आणि थक्क झालो. काकू तेव्हा घरी नव्हत्या, पण मामांनी कसं कळलं? त्यांच्या हातात एक फोटो होता, माझ्या फोनमधला, जो मी काकूंचा काढला होता. तो कसा आला त्यांच्याकडे? मामांच्या हातात तो फोटो पाहून माझ्या पोटात गोळा आला. माझा फोन तर माझ्याकडेच होता. मी आणि मामीने एकमेकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. मामा आमच्याकडे रागाने पाहत होते आणि त्यांच्या आवाजात एक विचित्र थंडपणा होता. सरिता, हे काय आहे? मामांनी फोटो हवेत धरला. आणि रोहन, तू काकूसोबत काय करत होतास? मला सगळं सांग. मामीने हळूच पुढे येत म्हटलं, अरे हे काय आहे? कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल. तू पण सांग, हा फोटो काय आहे? त्याचा आवाज शांत होता, पण मला माहीत होतं की त्या आतून घाबरल्या होत्या. मी पण घाबरलो होतो, पण काहीतरी वेगळं बोलायचं होतं. मामा, हा फोटो काकूंचा काढला होता, पण फक्त गमतीत. मी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझा आवाज थरथरत होता. काकू भांडी घासत होत्या आणि मी फक्त मजा म्हणून. मामांनी मला मध्येच थांबवलं. मजा? तुला वाटतंय मी मूर्ख आहे? त्यांनी फोटो टेबलवर फेकला. हा फोटो मला कोणीतरी पाठवला आहे आणि त्याने मला सांगितलं की तू आणि काकू गेले काही दिवस खूप काही करत आहात आणि सरिता, तू यात सामील आहेस. हे मला कसं कळलं काय माहीत. मामी आणि मी दोघेही अवाक झालो. कोणीतरी मामांना हा फोटो पाठवला, पण कोण? माझ्या फोनमधला तो फोटो फक्त माझ्याकडेच होता आणि काकूने तर तो कोणालाच दाखवला नव्हता. मला खात्री होती. माझ्या डोक्यात प्रश्नाचं वादळ उठलं. कोणीतरी माझा डेटा चोरला होता की काकूच्या घरी माझ्यावर नजर ठेवत होतं. मामीने शांतपणे मामांना समजवण्याचा प्रयत्न केला. अरे तू एवढा राग का करतोस? काकू माझी मैत्रीण आहे आणि रोहन फक्त तिच्या घरी झोपायला जातो. तिथे काहीच गैर नाही. पण मामाचा राग कमी होत नव्हता. सरिता, मला सगळं माहीत आहे. मला फक्त फोटोच नाही तर मेसेज मिळालेत
आणि त्यात तुझ्या आणि काकूच्या गप्पांचा उल्लेख आहे. मामांनी त्यांचा फोन काढला आणि काही मेसेज आम्हाला दाखवले. माझ्या आणि काकूच्या गप्पांचा तपशील त्यात होता. आम्ही काय बोललो, काय केलं, अगदी काकूच्या त्या खट्याळ टिप्पण्यापर्यंत. मी थक्क झालो. मामा, हे मेसेज कोणी पाठवले? मी विचारलं, पण मामांनी मला दुर्लक्षित केलं. ते म्हणाले, रोहन, तू आणि काकू यापुढे एकत्र भेटायचं नाही. आणि सरिता, तुला माहीत आहे की मी किती विश्वासाने तुझ्यावर आणि रोहनवर प्रेम करतो, पण हे सगळं मला सहन होणार नाही. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता पसरली. मामा त्यांच्या खोलीत गेले आणि मी आणि मामी हॉलमध्ये बसलो. मी हळूच विचारलं, मामी, हे सगळं कसं काय झालं? त्या फोटोबद्दल तुला माहीत होतं का? मामीने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला. रोहन, मला नाही माहीत कोणी हे केलं, पण मला वाटतं की आपण सगळे खूप मोकळे झालो होतो. काकू सोबतच्या गप्पामुळे आपण काही गोष्टींना जास्तच हलकं घेतलं. ती थांबली आणि पुढे म्हणाली, आणि तुझ्या मामांना हे सगळं कळलं, याचा अर्थ कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे. माझ्या मनात भीती दाटली. कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं, पण कोण आणि का? काकूच्या घरी मी आणि त्या एकट्याच असायचो. मग हे फोटो आणि मेसेज मामांना कोणी पाठवले? मी माझा फोन तपासला. सगळे फोटो तसेच होते आणि मला कुठलाही काही संशयास्पद चिन्ह दिसलं नाही. पण तरीही माझ्या फोनमधला तो फोटो बाहेर गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकूच्या घरी गेलो. त्या सगळं सांगितलं. काकूचा चेहरा पांढरा पडला. रोहन, मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि तुझा फोन माझ्याकडे कधीच नव्हता, त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. त्या थांबल्या, जणू काहीतरी मोठं गुपित सांगणार होत्या. काय काकू, सांगा ना, मी उत्सुकतेने विचारलं. काकूने खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, रोहन, गेले काही दिवस मला वाटतंय की माझ्या घरात कोणीतरी येतंय. रात्री मला काही विचित्र आवाज येतात आणि कधी कधी माझ्या सामानाची जागा बदललेली दिसते. माझ्या अंगावर काटा आला. काकू, तुम्हाला असं वाटतं? मग तुम्ही मला का सांगितलं नाही? मला वाटलं की माझा भास असेल, त्या म्हणाल्या. पण आता तुझ्या मामांना तो फोटो मिळाला म्हणजे खरंच कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे. आणि मला भीती वाटते की सगळं फक्त तुझ्या आणि माझ्या गप्पापुरतं मर्यादित नाही. मी विचारात पडलो. काकूंच्या घरात कोणीतरी येत होतं आणि जर खरंच कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत असेल तर त्यांचं कारण काय? आमच्या गप्पा, आमचे सुंदर अनुभव, हे सगळं कोणाला सांगण्यात काय रस आहे? आणि मामांना हे सगळं कोणी सांगितलं? मी काकूंना म्हणालो, काकू, आज रात्री मी तुमच्या घरी झोपायला येतो. आपण पाहूया काय होतंय. काकूने होकार दिला, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण रोहन, तुझ्या मामांना कळलं तर? काकूने, मामांना आता सगळं बोलू द्या. आता आपल्याला सत्य शोधायला हवं, मी ठामपणे म्हणालो. त्या रात्री मी काकूच्या घरी गेलो. घरात एक विचित्र शांतता होती. काकू नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत नव्हत्या आणि त्यांचा चेहरा गंभीर होता. रोहन, मला खरंच भीती वाटते, त्या हळूच म्हणाल्या. जर कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत असेल तर आपण सापडू शकतो. मी त्यांना धीर दिला. काकू, काळजी करू नका, मी आहे ना. पण माझ्या मनातही भीती होती. मी घरात सगळीकडे तपासलं, खिडक्या, दरवाजे सगळं बंद केलं. पण मला एक गोष्ट दिसली. काकूच्या स्वयंपाकघरातील एक खिडकी पूर्ण बंद नव्हती. ती एक छोटी फटी उघडी होती. कोणीतरी ती उघडून आत आलं होतं. काकू, ही खिडकी तुम्ही उघडी ठेवली होती का? मी विचारलं. नाही रोहन, मी तर सगळं बंद करते, त्या घाबरून म्हणाल्या. आम्ही दोघंही शांत झालो. मी त्या खिडकीत पाहत राहिलो. बाहेर अंधार होता आणि मला वाटलं की काहीतरी हल्लं. माझ्या मनावर शहारा आला. मी काकूंना म्हणालो, काकू, आपण पोलिसांना बोलवायचं. नाही रोहन, काकू घाबरत म्हणाल्या. जर पोलीस आले तर सगळं उघड होईल. आपण जे केलं ते सगळं बाहेर येईल. मी विचारात पडलो. काकू बरोबर होत्या. पण मग करायचं काय? तेवढ्यात मला पुन्हा आवाज आला. त्यावेळी घराच्या मागच्या दारातून खटखट. काकून मागचं दार. मी ओरडलो. आम्ही धावत तिकडे गेलो. दार उघडं होतं
कोणीतरी आत आलं होतं. मी टॉर्चचा प्रकाश घरात टाकला पण कोणीच दिसलं नाही. पण मला खात्री होती की कोणीतरी तिथं होतं. काकू माझ्या मागे आल्या आणि म्हणाल्या, रोहन आपण गाव सोडून जाऊया, मला खरंच भीती वाटते. नाही काकू, आपण आता पळालो तर आपल्याला कधीच कळणार नाही की हे सगळं कोण करतंय. मी हिंमत करून घरात शिरलो. टॉर्चचा प्रकाश हॉलमधून बेडरूममध्ये टाकला. तिथेही काही दिसलं नाही. मला एक विचित्र जाणीव होत होती, जणू कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. मी आणि काकू हळूहळू बेडरूममध्ये गेलो. तिथे काकूंच्या कपाटाजवळ एक छोटीशी डायरी पडली होती. मी ती उचलली आणि उघडली. त्यात काही नोट्स होत्या. माझ्या आणि काकूंच्या भेटीच्या तारखा, वेळा आणि काही खाजगी गोष्टी लिहिल्या होत्या. काकू, ही डायरी तुमची आहे का? मी विचारलं. नाही रोहन, मी कधीच अशी डायरी ठेवली नाही, त्या घाबरत म्हणाल्या. माझ्या डोक्यात विचाराचं वादळ उठलं. कोणीतरी आमच्या मागे होतं. कोणीतरी आमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होतं आणि त्या व्यक्तीने मामांना सगळं सांगितलं होतं. पण कोण आणि का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी परतलो. मामी स्वयंपाकघरात होती पण ती शांत होती. रोहन, काल रात्री काय झालं? तिने विचारलं. मी तिला सगळं सांगितलं. खिडकी, आवाज आणि ती डायरी. मामीचा चेहरा पांढरा पडला. रोहन, आपण काहीतरी चुकीचं केलंय आणि आता कोणीतरी आपल्याला त्याची किंमत मोजायला लावतंय, ती म्हणाली. पण मामी, कोण करतंय हे सगळं? मी विचारलं. मामीने डोळे बंद केले आणि म्हणाली, मला वाटतं आपण काकूंना विचारायला हवं. कदाचित त्यांना माहीत असेल. मी काकूंच्या घरी पुन्हा गेलो. यावेळी काकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती होती. रोहन, मला काल रात्री एक फोन आला. त्या हळूच म्हणाल्या, कोणीतरी मला धमकी दिली की जर मी तुझ्याशी भेटत राहिले तर ते सगळं उघड करतील. काय? कोण होता तो? मी ओरडलो. मला नाही माहीत. आवाज ओळखीचा नव्हता, पण त्यांनी मला सांगितलं की ते माझ्या घरात येतात आणि माझ्या सामानाला हात घालतात. माझ्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. कोणीतरी आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत होतं आणि त्यांना आमच्या सगळ्या खाजगी गोष्टी माहीत होत्या. मी काकूंना म्हणालो, काकू, आपण याचा शोध घ्यायला हवा. जर आपण थांबलो तर हे सगळं आणखीन वाईट होईल. काकूने होकार दिला पण त्यांचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःच्या रहस्याचा शोध घेणार. मी माझ्या एका मित्राला, राहुलला फोन केला. तो माझ्या शाळेपासून मित्र होता आणि त्याच्या तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती. मी त्याला सगळं सांगितलं, फक्त आमच्यातील वैयक्तिक अनुभवाबद्दल नाही. आणि त्याला माझा फोन तपासायला सांगितलं. राहुलने माझा फोन तपासला आणि तो थक्क झाला. रोहन, तुझ्या फोनमध्ये एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. त्याने सांगितलं, कोणीतरी तुझ्या फोनवर नजर ठेवत होतं. माझे फोटोज, मेसेजेस आणि अगदी तुझे कॉल्सपर्यंत. पण हे कोणी केलं? मी विचारलं. मला नाही माहीत, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. हे सॉफ्टवेअर फक्त तुझ्या फोनमध्येच आहे असं नाही, तर काकूच्या फोनमध्येही असू शकतं. मी आणि राहुल काकूच्या घरी गेलो आणि त्यांचा फोन तपासला. खरंच त्यांच्या फोनमध्येही ते सॉफ्टवेअर होतं. आता आम्हाला खात्री झाली की कोणीतरी आम्हा दोघांवर नजर ठेवत होतं. पण प्रश्न होता, कोण? राहुलने मला एक आयडिया दिली. रोहन, आपण या सॉफ्टवेअरचा मार्ग काढू शकतो. मी माझ्या एका मित्राला, जो सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो, याबद्दल विचारतो. आम्ही त्या मित्राला भेटलो. त्याचं नाव होतं समीर. समीरने आमच्या फोनमधलं सॉफ्टवेअर तपासलं आणि सांगितलं की ते एका विशिष्ट IP ॲड्रेसवरून कंट्रोल केलं जात होतं. हा IP ॲड्रेस तुमच्या गल्लीतल्याच एका घरातून येतोय, त्याने सांगितलं. माझ्या अंगावर काटा आला. आमच्या गल्लीतलं घर? पण कोण? आमच्या गल्लीत फक्त काही मोजकीच घरं होती आणि त्यातले सगळे आमचे ओळखीचे होते. ही कोणीतरी नवीन व्यक्ती होती. मी, काकू आणि राहुलने ठरवलं की आम्ही त्या IP ॲड्रेसचा मागोवा काढणार. समीरने आम्हाला एक डिव्हाइस दिलं ज्यामुळे आम्ही त्या IP ॲड्रेसचा सिग्नल ट्रॅक करू शकत होतो. त्या रात्री आम्ही गल्लीत फिरायला लागलो.
डिव्हाइस हातात घेऊन सिग्नल आम्हाला एका जुन्या घराकडे घेऊन गेला. ते घर काही महिने रिकामं होतं. रोहन, हे घर तर रिकामं आहे ना? काकू घाबरत म्हणाल्या. हो, पण सिग्नल इथूनच येतोय, मी म्हणालो. आम्ही हळूच त्या घराच्या दारापाशी गेलो. दाराला कुलूप होतं, पण खिडकीतून आत पाहिलं तेव्हा मला काहीतरी हलताना दिसलं. राहुल, तुला काहीतरी दिसते का? मी हळूच विचारलं. हो रोहन, तिथे कोणीतरी आहे. राहुलने टॉर्चचा प्रकाश आत टाकला आणि आम्हाला एक सावली दिसली. एक माणूस, त्याने काळा कोट घातला होता आणि चेहरा झाकला होता. कोण आहे तिथे? मी ओरडलो, पण ती सावली पळाली. आम्ही त्या घराच्या मागे दाराकडे धावलो, पण तोपर्यंत ती व्यक्ती गायब झाली होती. आम्ही घरात शिरलो. तिथे एका टेबलवर काही कागद, एक लॅपटॉप आणि काही फोटो पडले होते. माझे, काकूंचे आणि मामीचे फोटो. त्यात माझ्या फोनमधले फोटोही होते आणि काही कॅमेऱ्याने काढलेले फोटो. जणू कोणीतरी आम्हाला गुपचूप फॉलो करत होतं. रोहन, हे पहा. राहुलने एक कागद उचलला. त्यात एक नोट होती. तुम्ही जे काय करताय ते बंद करा, नाहीतर सगळं उघड होईल. माझ्या मनावर पुन्हा शहारा आला. ही धमकी होती. कोण करत होतं हे आणि का? त्या रात्री मी आणि राहुल घरी परतलो. काकूंना आम्ही त्याच्या मैत्रिणीकडे पाठवलं, कारण त्यांच्या घरात राहणं आता सुरक्षित नव्हतं. मी मामीला सगळं सांगितलं. ती घाबरली, पण तिने मला धीर दिला. रोहन, आपण हार मानायची नाही. आपण याचा शोध घेऊ. पण माझ्या मनात एक प्रश्न होता. मामांना हे सगळं कुणी सांगितलं आणि ती व्यक्ती आमच्या इतक्या जवळ कशी होती? मी माझ्या फोनमधले सगळे फोटो डिलीट केले आणि राहुलनेही माझा आणि काकूंचा फोन क्लीन केला. पण मला खात्री होती की ती व्यक्ती पुन्हा येणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक मेसेज आला, अनोळखी नंबरवरून. त्यात फक्त एक लाईन होती. तू माझ्यापासून लपू शकत नाहीस रोहन. मी तुझ्या खूप जवळ आहे. माझ्या हातातला फोन खाली पडला. मी आजूबाजूला पाहिलं. घरात फक्त मी आणि मामी होतो. मामा नोकरीवर गेले होते, पण मला वाटलं की कोणीतरी मला पाहत आहे. खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा खिडकीतून मला पुन्हा एक ती सावली दिसली. काळा कोट झाकलेला चेहरा. मामी, मी ओरडलो, पण तोपर्यंत ती सावली गायब झाली होती. त्या सावलीला पळून जाताना पाहून माझ्या अंगातून भीतीचं एक थंड लाट पसरली. पण आता भीतीपेक्षा मनात राग जास्त होता. मी धावतच घराचे दार उघडले आणि बाहेर गल्लीत आलो. पण रस्ता पार ओसाड पडला होता. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. मामी घाबरलेल्या अवस्थेत माझ्या मागे आल्या. रोहन, काय झालं? कोण होतं तिथे? मामीने थरथरत्या आवाजात विचारले. ती काळ्या कोटाची सावली मामी. ती आपल्यावर नजर ठेवून आहे, मी रोखठोकपणे म्हणालो आणि मनात पक्का निर्धार केला की आता या खेळातून माघार घ्यायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी राहुल आणि समीरला माझ्या घरी बोलवले. आम्ही तिघेही हॉलमध्ये बसलो. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. मामांचा आमच्यावर संशय, काकूंच्या घरात घुसणारा अनोळखी माणूस आणि फोनवर येणाऱ्या धमक्या, या सगळ्याचा उलगडा करणे गरजेचे होते. समीर, काल रात्री त्या पडक्या घरात जे लॅपटॉप आणि कागदपत्रे मिळाली त्यावरून तुला काही शोधता आलं का? मी विचारलं. समीरने त्या बॅगेतून एक पेनड्राईव्ह काढला आणि लॅपटॉपला जोडला. रोहन, मी काल रात्री त्या लॅपटॉपमधील डेटा आणि IP ॲड्रेस डिटेल्स ऑनलाईन केले. एक गोष्ट स्पष्ट आहे, हा माणूस खूप चाणाक्ष आहे. त्याने तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर टाकण्यात वायफाय राउटरच्या नेटवर्कचा वापर केला होता. पण त्याने एक मोठी चूक केली. कोणती चूक? आम्ही तिघेही एकदम बोललो. त्याने एक स्पायवेअरचा सर्व्हर एका स्थानिक सर्व्हरशी कनेक्ट केला होता, जो एका विशिष्ट लोकेशनवरून अपडेट होत होता. आणि ते लोकेशन तुमच्या गल्लीतले रिकामे घर नसून तुमच्या अगदी जवळचे एक ठिकाण आहे. समीरने लॅपटॉपची स्क्रीन आमच्याकडे फिरवली. स्क्रीनवर एक नकाशा उघडला होता आणि त्यावर लाल रंगाचा ठिपका एका घरावर ब्लिंक करत होता. तो नकाशा पाहून माझे आणि मामीचे डोळे उघडेच राहिले. ते घर दुसरे तिसरे कोणाचे नसून आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या एका IT इंजिनियरचे होते, ज्याचं नाव होतं आकाश. आकाश हा अत्यंत शांत आणि अभ्यासू दिसणारा मुलगा होता.
तो घरात एकटाच राहायचा आणि कोणाशी जास्त बोलत नसे. तो आमच्या घरी किंवा काकूच्या घरी कधीच जास्त आला नव्हता. मग त्याने हे सगळं का केलं? समीर, तुला खात्री आहे ना की हा डेटा आकाशच्या घरातून येतोय? मी विचारलं. 100% खात्री आहे रोहन. त्याच्या घराचा सर्व्हर आणि तुमच्या फोनमधील सॉफ्टवेअर यांचा थेट संबंध आहे. तो तुमच्या प्रत्येक हालचालीचे रेकॉर्डिंग करत होता. त्या पडक्या घरात तो फक्त डेटा गोळा करण्यासाठी जात होता असावा, समीर ठामपणे सांगितलं. आता सत्य आमच्या समोर होते, पण पुरावा गोळा करून त्याला रंगेहात पकडणे गरजेचे होते. जर आम्ही थेट पोलिसाकडे गेलो असतो तर त्याने सगळे पुरावे नष्ट केले असते आणि आमच्या वैयक्तिक माहिती सार्वजनिक होण्याची भीती होती. आपल्याला एक प्लॅन करावा लागेल, राहुल म्हणाला. आपण असा काहीतरी कट रचूया ज्यामुळे आकाश स्वतःहून बाहेर पडेल आणि पुरावा सादर करेल. आम्ही तिघांनी आणि मामींनी मिळून एक योजना आखली. ठरल्याप्रमाणे मी काकूंना फोन केला आणि त्यांना सगळ्या प्लॅनबद्दल कल्पना दिली. काकूंनाही आकाशचे नाव ऐकून मोठा धक्का बसला होता. प्लॅननुसार मी माझ्या फोनवरून काकूंना एक खोटा मेसेज पाठवला. काकू, मामा कामावर गेले आहेत आणि मामी बाजारात गेले आहेत. माझ्याकडे काल रात्रीचा सगळा डेटा आणि काही जुने पुरावे आहेत. आज दुपारी 12 वाजता मी ते पुरावे काकूंच्या घरात एक गुपित ठिकाणी लपवून ठेवणार आहे. तुम्ही जरा जपून राहा. आम्हाला माहीत होतं की आकाश माझ्या फोनमधील मेसेज वाचत होत आहे. जर त्याला वाटले की मी त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले आहेत तर तो पुरावा शोधण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी नक्की काकूच्या घरात प्रवेश करेल. दुपारचे 12 वाजत आले होते. काकूच्या घराचे मुख्य दार उघडले. काकू शेजारच्या घरात जाऊन बसल्या. मी, राहुल आणि समीर काकूच्या बेडरूममधील कपाटामागे लपून राहिलो. गल्लीत पूर्ण शांतता होती. आमचे हृदय धडधडत होते. बरोबर 12:15 वाजता मागच्या दाराचा हळूच आवाज झाला. कोणीतरी हळू पावले टाकत आत येत होतं. त्याच्या हातात टॉर्च होती आणि अंगात तोच काळा कोट होता. त्याने चेहरा मास्कने झाकला होता. तो सरळ बेडरूममध्ये आला आणि टेबलवर ठेवलेली डायरी आणि फोन शोधू लागला. जेव्हा त्याला तिथे काही मिळाले नाही, तो चिडला आणि त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली काढला. तो आकाशच होता. कुठे लपून ठेवलं आहेत हे पुरावे या रोहनने? तो स्वतःशीच पुटपुटला आणि कपाट उघडू लागला. नेमकी तीच संधी साधून समीर त्याच्या फोनचा फ्लॅश ऑन केला आणि त्याचा स्पष्ट व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. राहुलने लगेच पुढे होऊन बेडरूमचे दार बंद केले आणि मी समोर येऊन उभा राहिलो. काय शोधतोस आकाश? मी अत्यंत शांत पण कणखर आवाजात विचारले. आकाश एकदम दचकला. त्याने मागे वळून पाहिले तर आम्ही तिघे उभे होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रोहन, तू इथे काय करतोस? त्याने घाबरत विचारले. आम्ही काय करतोय ते सोड. तू काकूच्या घरात काय करतोयस आणि आमच्या फोनमध्ये स्पायवेअर टाकून आमचे खाजगी फोटो आणि मेसेज का चोरी करत होतास? मी रागाने त्याच्या जवळ जात विचारले. आकाशने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण राहुल आणि समीरने त्याला घट्ट पकडले. समीरने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि त्यात पाहिलं तर आमच्या तिघांचेच फोटो आणि मेसेज लाईव्ह सिंक होत होते. आता बोल आकाश, तू मामांना ते मेसेज का पाठवलेस? आमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा तुझा काय हेतू होता? मी त्याला विचारले. आकाश पूर्णपणे अडकला होता. आता सुटण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. त्याने घाबरून आणि हताश होऊन सत्य सांगायला सुरुवात केली. मला माफ करा रोहन, माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. तो थरथरत म्हणाला. मी एक सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टवर काम करत होतो आणि मला एका डार्क वेब फोरमवरून हे स्पायवेअर टेस्ट करण्यासाठी पैसे मिळाले होते. मी प्रयोग म्हणून तुमच्या गल्लीतल्या वायफाय नेटवर्कवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. पण तू ते फोटो मामांना पाठवलेस? राहुलने त्याला झापले. कारण मला वाटले की हे जर मी प्रकरण वाढवले तर तुम्ही पोलिसात जाल आणि मला आधीच डेटा मिळेल. पण नंतर मला भीती वाटू लागली की मी पकडला जाईन, म्हणून मी धमक्या द्यायला सुरुवात केली जेणेकरून तुम्ही शांत बसाल. आकाशने डोके खाली घालून कबुली दिली.
आम्ही लगेच मामांना आणि काकूंना तिथे बोलावून घेतलं. मामा आल्यावर त्याने आकाशच्या फोनमधलं सगळे डिटेल्स आणि समीरने शोधलेल्या आयपी ॲड्रेसचा पुरावा पाहिला. जेव्हा मामांना कळले की फोटो आणि मेसेज एका विकृत तंत्रज्ञानाचा वापर करून चोरलेले पुरावे होते आणि त्यात रोहन किंवा काकूंचा कोणताही वैयक्तिक कट नव्हता, तेव्हा मामाचा राग शांत झाला. मामांना त्यांच्या चुकीची आणि संशयाची जाणीव झाली. मला माफ कर सुनंदा आणि रोहन, मी भलताच मेसेजवर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर संशय घेतला. मामांनी हात जोडून मामींची आणि माझी माफी मागितली. आम्ही आकाशला पोलिसांच्या हवाली केलं नाही, पण समीरने त्याच्या लॅपटॉप आणि सर्व्हरमधील आमचा डेटा, फोटो, मेसेज कायमचे डिलीट केले. तसेच आकाशकडून लिखित लिहून घेतले की जर भविष्यात असा प्रकार घडला तर त्याला सरळ सायबर क्राईम पोलीस ठाण्यात पाठवले जाईल. त्या रात्री आमच्या घरात एक वेगळ्याच शांततेचा आणि समाधानाचा अनुभव होता. जे संशयाचे ढग आमच्या कुटुंबावर आले होते ते आता पूर्णपणे निघून गेले होते. मामाने मला जवळ घेतले आणि म्हणाले, रोहन, तू खूप समजूतदारपणे आणि धैर्याने या संकटाचा सामना केलास. मला तुझा सार्थ अभिमान आहेस. काकू, मामी आणि मी, आम्ही तिघेही एकमेकाकडे पाहून हसलो. त्या भयानक रहस्याचा आता शेवट झाला होता. सर्व गैरसमज दूर झाले होते आणि आमच्या घरातील जुने हसरे वातावरण पुन्हा परत आले होते.